नमस्कार. आज आपण पिरियड या विषयावर बोलणार आहोत. पिरियड ही स्त्रीला प्रत्येक महिन्याला येत असते. तर पिरियडमुळे जे होणारे स्त्रियांना त्रास किंवा त्यामुळे होणारे आजार त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कविता सातवे मॅडम आहेत. त्यांना आपण आज विचारूया, पाळी म्हणजे काय? पाळी हा स्त्रीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे. जेव्हा स्त्रीची वाढ होत असते आणि जेव्हा ती बालिका अवस्थेतून कन्या अवस्थेमध्ये पदार्पण करत असते, त्या काळाला आपण प्युबर्टी असं म्हणतो, प्युबर्टल एज असं म्हणतो. आता ह्या पिरियडमध्ये सर्वात महत्त्वाची स्त्रीच्या शरीरामध्ये जर काही घटना घडत असेल तर ते म्हणजे पाळी येणं. आता पाळी म्हणजे काय? पाळीचा अर्थ पिरियड म्हणतो आपण, म्हणजे पिरियॉडिकली जे येतात, सायक्लिकली जे येतात दर महिन्याला स्त्रीमध्ये असलेलं गर्भाशय हे जे अवयव आहे त्यातून रक्तस्राव बाहेर येणं आणि योनीमार्गे तो बाहेर येणं, त्याला आपण पाळी असं म्हणतो. आता ही पाळी जनरली एक दर 28 दिवसांनी स्त्रीच्या शरीरामधून असा रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारण 3 ते 7 दिवसापर्यंत होणं अपेक्षित असतं. होणारं जे ब्लिडिंग आहे ते जनरली त्याची कन्सिस्टन्सी ही पाण्याप्रमाणे असावी, म्हणजे ती ग्रथित नसावी, त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असा प्रकार नसावे. होणारं जे ब्लिडिंग आहे त्याचा रंग हा रक्ताप्रमाणे लाल किंवा हलका ब्राऊन दॅट नॉर्मल आहे, त्याच्यापेक्षा वेगळा रंग असणं हे अपेक्षित नाही आहे. म्हणजे जर स्त्रीला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत, तिला पाळीला ज्या वेदना होत आहेत त्या पण इतक्या आहेत की ते सहन ती करू शकते. तिचं जे रुटीन वर्क आहे ते ती नॉर्मली करू शकते. त्याच्यामध्ये अगदी अति ताण न घेता तिला जर तिचं काम करता येत असेल, असं जर तिला पेन होत असेल तर ते नॉर्मल आहे. तर अशा पद्धतीने जो रक्तस्राव होतो किंवा अशी जी सगळी लक्षणं आहेत त्याला आपण नॉर्मल पाळी असं म्हणू शकतो. दुसरा क्वेश्चन असाच, का पाळी स्त्रीला येणे आवश्यक का आहे? स्त्रीसाठी पाळी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जेव्हा पाळी येते तेव्हा ते पहिलं इंडिकेशन असतं की स्त्रीच्या शरीरामध्ये जे स्त्रीचं जे अंग आहे, जे अवयव आहे, गर्भाशय, ते तिथे अस्तित्वात आहे. पुढे जाऊन तिला जे मूल राहणार आहे, जे काही ती प्रजनन करणार आहे, त्याच्यासाठी जी प्रजनन संस्था आवश्यक आहे, जी काही हॉर्मोनल सिस्टम आहे, ती सगळी तिची उत्तम कार्य करायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे तिचं कार्य चालू झालेलं आहे. हे त्याचं पहिलं इंडिकेशन आहे पाळी येणं. त्यामुळे पाळी ही स्त्रीसाठी अत्यंत आवश्यक आहे, पुढे जाऊन प्रजनन करण्यासाठी, पुढे तिला मूल राहण्यासाठी. त्या व्यतिरिक्त पाळी जेव्हा दर महिन्याला स्त्रीला येते, तिच्या जेव्हा योनी मार्गातून असा रक्तस्राव होत असतो, तेव्हा तिच्या शरीरातले जे काही वाढलेले दोष आहेत ते त्याच्यातून बाहेर पडतात आणि तिच्या शरीरातल्या दोषांचं बॅलन्सिंग होतं. त्यामुळे स्त्रीला पाळी आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाळी बिघडणे म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल पाळी जशी असते तर आपण त्यावरून समजू शकतो की जर समजा स्त्रीला दर 28 दिवसांनी पाळी येत नाहीये, तिला अगदी 15 दिवसाला येते किंवा 1.5-2 महिन्यांनी पाळी येते किंवा 6-6 महिने पाळी येत नाहीये, तर हे इरेग्युलर पिरियड्स झाले, तर हे नॉर्मल नाहीये. पिरियड्सला 3 दिवसापेक्षाही कमी ब्लिडिंग जात आहे, अगदी 2च दिवस ब्लिडिंग जात आहे किंवा 7 दिवसांपेक्षाही जास्त ब्लिडिंग जात आहे. 3 ते 7 दिवसांपर्यंत जरी जात आहे पण तिला ते खूप अंगावरून जात आहे. दिवसाला 3 पॅड्सपेक्षा पण तिला जास्त ब्लिडिंग जात आहे. त्या ब्लिडिंगमुळे तिला थकवा येतोय, तिच्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होत चाललं आहे, तर हे नॉर्मल नाही आहे. त्यानंतर तिला जे ब्लिडिंग होतं आहे ते गुठळ्यांसारखं होतं आहे किंवा फायबर्ससारखं होतं आहे, तिथे कुठेही लिक्विडिटी कमी आहे, बऱ्यापैकी कमी आहे, तर ही पाळी नॉर्मल नाही. पाळीचा रंग फार महत्त्वाचा आहे, कारण डार्क ब्राऊन कलर, ब्लॅक कलर असंही काही जणांना पाळी जाण्याचं लक्षणं आढळतात, तेही नॉर्मल नाही आहे. पिरियड्सला खूप पोटात दुखतं आहे की ती मुलगी किंवा स्त्री काहीच काम नाही करू शकत, तिला झोपूनच राहावं लागतं, तर हेही नॉर्मल नाही आहे. तर अशी जर पाळीची लक्षणं कोणामध्ये दिसतात तर आपण म्हणणार की पाळी बिघडलेली आहे. तसेच पाळी येते त्यावेळेस जी पाळी बिघडते त्याची कारणं काय काय आहेत? बघा, कोणताही आजार जो निर्माण होतो तो आपल्या चुकीच्या आहार आणि विहाराने निर्माण होतो. जर पाळी बिघडते तर त्याची कारणं ही
आहार आणि विहारांतूनच निर्माण होतात. आज आपण जे काही खातोय त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण स्टोर फूड खायला चालू केलं आहे, म्हणजे जे स्टोर करून ठेवलं जातं घरात आपल्या, म्हणजे ते पॅकेट फूड आणून ठेवतो आणि आपण ते वापरतो. त्याच्यामध्ये अनेक प्रिझर्वेटिव्ह यूज केले जात आहेत. त्यानंतर बऱ्याच आपल्या व्हेजिटेबल्सवरती भरपूर पेस्टिसाईड्सचा वापर केला जातो आहे. आपण जे काही पॅक फूड खातो त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो आणि ऑफकोर्स आपल्या हॉर्मोनल सिस्टमवर पण परिणाम होतो आहे. त्यामुळे आपल्या पाळीमध्ये ह्याचा आपल्याला बदल जाणवतो आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं फास्ट फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. वेफर्स, कुरकुरे ह्या सगळ्या गोष्टीतून आपण खूप क्षार आणि आम्ल लवण रसाचा वापर करतोय, जे की आपल्या रक्ताला दुष्ट करतात. फास्ट फूड तर आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग बनला आहे सध्या, आणि त्या फास्ट फूडमुळे आपल्या शरीरातली दोषांची दृष्टी होती आहे आणि त्यामुळे पिरियड्समध्ये इफेक्ट येत आहेत. स्थौल्यता हा आजार खूप वाढायला लागला आहे, म्हणजे वेट वाढणं, आणि त्याचा परिणाम आपल्या पिरियड्सवरती होतो आहे. आणि ह्यामुळे PCOD नावाचा जो आजार सध्या खूप मुलींमध्ये, म्हणजे अनेक मुलींमध्ये पिरियड्स बिघडण्याचं कारण PCOD हे बऱ्याच वेळा सध्या आपल्याला सापडतं. दुसरी गोष्ट आहे की आपण पूर्वी व्यायामाला फार महत्त्व देत होतो, आता तसं नाही आहे. व्यायामाला आपण सगळं बाजूला ठेवलं आहे. तर तेही एक कारण आहे की त्याच्यामुळे आपल्याला स्थौल्यता पण येते आणि आपल्या पिरियड्समध्येही आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात की आपले पिरियड्स बिघडत आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की आजची स्त्री ही धावती आहे, म्हणजे ती मुलगी असली तरी ती कॉलेजेससाठी, स्कूलसाठी धावती आहे. काम करणारी स्त्री ही धावती आहे, त्याच्यामुळे तिच्यावर स्ट्रेस खूप आहे आणि त्या स्ट्रेसचाही परिणाम हॉर्मोन्सवर होतो आहे आणि हॉर्मोन्सचा इफेक्ट आपल्याला पिरियड्समध्ये दिसतो. पिरियडमध्ये जेव्हा पिरियड येते त्यावेळेस आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी आहे त्याबद्दल? पिरियड्सच्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मुलींनी किंवा स्त्रियांनी सर्व कामं थांबवून पहिल्यांदा रेस्ट घेणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये स्त्रीने अपेक्षितच नाही आहे की तिने कोणतं काम करावं, कारण जेवढं ती धावणार, जेवढं ती एक्झर्शन घेऊन काम करणार, तेवढं तिच्या पाळीमध्ये पुढे जाऊन चेंजेस येण्याचे खूप चान्सेस राहतात. आणि पुढे जाऊन त्यामुळेच आज आपल्याला इनफर्टिलिटी म्हणजे मूल न राहण्याचा प्रॉब्लेम हा आपल्याला आज खूप दिसतोय. म्हणजे वंध्यत्वाचं कारण हे बऱ्याच वेळा आपण पाळीमध्ये काळजी विशेष न घेतल्यामुळे निर्माण होत आहेत. म्हणून पाळीमध्ये खरंच स्त्रियांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. जसं आपल्या सॅनिटरी पॅडच्या ॲड्समध्ये दाखवतात की तुम्ही पॅड घ्या आणि तुम्ही हव्या तितक्या उड्या मारू शकता, तर ते अत्यंत चुकीचं आहे. दुसरी गोष्ट की पाळी जेव्हा येते तेव्हा स्त्रियांनी नॉनव्हेज शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. जेव्हा हे अत्यंत साधं असावं, अत्यंत मसालेदार नको. फार उड्या मारणं, पळणं, धावणं, रडणं, खूप इमोशनल होणं, अशा सगळ्या गोष्टी नसाव्यात. मन हे अत्यंत शांत असलं पाहिजे आणि ह्याची फार आवश्यकता आहे, कारण ते हॉर्मोन्सनं नॉर्मल ठेवणार आहे. दुसरी गोष्ट आहे की स्त्रियांनी या काळामध्ये संबंध ठेवू नयेत, कारण बराच वेळ असं होतं की या काळामध्ये संबंध काही जणांमध्ये ठेवले जातात. त्याचाही परिणाम पुढे जाऊन पाळी बिघडण्यामध्ये, गर्भाशयांचे आजार निर्माण होण्यामध्ये होतो. त्याच्यामुळे या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला हवी. या काळामध्ये आपल्याला हायजीन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे पिरियड्स येतात तेव्हा आपल्याला स्वच्छता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या योनी मार्गाची. दिवसातून कमीत कमी 2 वेळा गरम पाण्याने धुणं, ती जागा ड्राय ठेवणं, सॅनिटरी पॅड्स यूज करणं. आता तर वजॅनल कप्स, त्याच्यानंतर टॅम्पून्स आहेत, सॅनिटरी पॅन्टीज पण आलेले आहेत आता. तर ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकतो. अगदी कॉटनचे कपडेही वापरू शकतो, पण ते तुम्हाला गरम पाण्यामध्ये डेटॉल टाकून स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत, ते अत्यंत ड्राय असले पाहिजेत आणि म्हणजे शुष्क असले पाहिजेत आणि तुम्ही ते वापरले पाहिजेत. दिवसातून 2 ते 3 वेळा ते चेंजही केले गेले पाहिजेत. म्हणजे सॅनिटरी पॅड्स पण दिवसातून 2 ते 3 वेळा चेंज व्हायला पाहिजेत. म्हणजे जनरली तेच दिवसभर वापरले जातात मुलींकडून, ते व्हायला नको. अशा पद्धतीने पिरियड्समध्ये योनी मार्गाची काळजी घेतली गेली पाहिजे आणि इतर वेळी घ्यायलाच हवी, पण पिरियड्समध्ये विशेष थोडी काळजी हवी, कारण त्यावेळेस हायजीन खूप आवश्यक असते. आता सगळ्यात प्रथम मी सांगेन की स्त्रीने ही काळजी किंवा मुलींनी ही काळजी स्वतः घ्यायला हवी, कारण पाळी ही स्त्रीला येत असते. पायांच्या आजारही किंवा गर्भाशयाचे आजार पुढे जाऊन तिलाच होणार आहे. मूल न राहण्याचा त्रासही पुढे जाऊन तिलाच होणार आहे.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पाळीचा स्वतः आदर करायला हवा. पहिल्यांदा आपण स्वतःच्या पाळीचा रिस्पेक्ट करायला हवा. तिला शी घाण असं न समजता ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी पुढे जाऊन मूल होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट, तर तिने रिस्पेक्ट करायला हवा. एक अजून गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की बऱ्याच वेळा जेव्हा पाळी येते तेव्हा मुली घाबरतात, मुलींमध्ये भीती असते. पण मला असं वाटतं की इथे त्या मुलीच्या आईवडिलांचा, तिचे टीचर्स किंवा घरातल्यांचा रोल, समाजाचा रोल फार महत्त्वाचा आहे की तिथे तिला त्या गोष्टीची लाज बाळगण्याची आवश्यकता नाही आहे. तर तिला त्याबद्दल माहिती करून देणं गरजेचं आहे की पाळी आहे काय, आणि जर पाळी काय हे जर तिला कळलं आणि तिला हे कळलं की पाळी ही मला भीती म्हणून वाटायला नको, पाळी माझ्यासाठी एक देणगी आहे. जर तिला हे कळलं की ही माझ्यासाठी देणगी आहे, तर तिला त्याची भीतीच का वाटेल? तिला माहिती आहे माझ्यासाठी गिफ्ट आहे, तर मग तिला त्याची भीती वाटण्याची गरज नाही आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की एक समाजाने त्या पाळीबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. तर खरोखरच डॉक्टरांनी आपल्याला पिरियडबद्दल जी माहिती दिलेली आहे ती योग्य आहे, कारण खरंच आज पिरियडबद्दल जनजागृती करणे गरजेचं आहे. तर तसेच ज्या स्त्रियांना पिरियड 3 दिवस येते किंवा कधीकधी जास्त दिवस 7 दिवसापेक्षा जास्त येते किंवा पिरियड वेळेस गुठळ्या येतात किंवा अनेक समस्या आहेत, त्यांचे निराकरण करण्यासाठी उद्या 8 मार्चला सह्याद्री हॉस्पिटल येथे फ्री कॅम्पचे आयोजन केले आहे. तर ज्यांना ह्या पिरियडबद्दल किंवा इतर आजारांबद्दल ज्या समस्या असतील त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते 2पर्यंत हा कॅम्प आहे. तर जास्तीत जास्त स्त्रियांनी येऊन ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.